सर्वेक्षण किंवा मोजणी शास्त्र भूगोलाच्या अभ्यासामध्ये अतिशय महत्त्वाचं आहे। नकाशे तयार करत असताना पहिल्यांदा आपल्याला जमिनीची मोजणी करायला लागते। तसंच भूगोलाप्रमाणे स्थापत्यशास्त्र किंवा इंजिनिअरिंग यामध्ये पण या सर्वेक्षण पद्धतीचा मोठ्या प्रमाणामध्ये वापर केला जातो। सर्वेक्षण करत असताना आपण वेगवेगळी उपकरणे वापरतो। जसं मानवाचं तंत्रज्ञान विकसित झालेलं आहे त्या प्रकारामध्ये सर्वेक्षणाच्या किंवा जमीन मोजणीच्या तंत्रात सुद्धा खूप बदल झालेले आहेत। अगदी पहिल्यांदा जी काही सोपी उपकरणं होती त्यामध्ये समतल फलक सर्वेक्षण, लोलकीय होका यंत्र ही उपकरणं होती। त्यानंतर डम्पी लेवल आहे, एबनी लेवल आहे। पण सध्या जर का आपण बघितलं तर सध्या अवकाशातील या उपग्रहांच्या द्वारे आपल्याला सर्वेक्षण करता येतं आणि अतिशय अचूक असं सर्वेक्षण त्याद्वारे केलं जातं। सध्या नकाशे अपडेट करण्यासाठी उपग्रहांच्या वरून जे काही सर्वेक्षण केलं जातं त्याची माहिती घेतली जाते। आज मुख्यतः तुम्हाला समतल फलक सर्वेक्षण याबाबतची माहिती सांगायची आहे आणि आपण जमीन मोजणी कशी करतो हे आपल्याला या ठिकाणी शिकायचं आहे। आता समतल फलक सर्वेक्षण ही सगळ्यात सोपी पद्धत मानली जाते। यात थोडीशी उपकरणं जास्त आहेत किंवा टेबल थोडंसं मोठं असतं, थोडं न्यायला अवजड असतं, परंतु जमिनीची वक्रता लक्षात न घेता हे सर्वेक्षण आपण करत असतो। त्यामुळे अतिशय सोपं तंत्रज्ञान, त्याला नोंदवही लागत नाही आणि हे जे आहे हे सर्वेक्षण हे एक सगळ्यात सुलभ आणि सोयीस्कर असं मानलं जातं। समतल फलक सर्वेक्षणामध्ये मुख्यतः समतल फलक असतो, हा टेबल असतो, याला खाली स्क्रू लावलेला आहे, त्याच्या खाली तिपाई आहे, या तिपाईला स्क्रूच्या द्वारे हा समतल फलक हा आपण बसवत असतो। समतल फलक सर्वेक्षण करत असताना आपल्याला काही उपकरणांची मदत घ्यायला लागते। जेव्हा सर्वेक्षण करतो, जमिनीची मोजणी करतो, जमिनीचा आराखडा काढतो किंवा लहान नकाशे तयार करतो, या प्रत्येक वेळेला आपल्याला उत्तर दिशा फार महत्वाची असते। उत्तर दिशेशिवाय आपल्याला नकाशा तयार करता येत नाही आणि म्हणून जेव्हा आपण सर्वेक्षण सुरू करतो तेव्हा आपल्याला आपल्या बरोबर हे होका यंत्र आहे ना हे लक्षामध्ये घ्यावं लागतं। हे जे होका यंत्र आहे हे उत्तर दिशा दाखवतं आणि याचं स्थान या सर्वेक्षणामध्ये खूप महत्वाचं आहे। ज्या सर्वेक्षणाद्वारे आपण मोजणी करत असतो ते जे आपण हे समतल फलक आपण वापरत असतो त्यामध्ये आपण एक बघायला लागतं की हे जे आपलं समतल फलक आहे याला आपण टेबल असं म्हणतो, तर हे जे आहे तर याचं लेव्हलिंग नीट आहे ना, त्याचं समतोलन आहे ना हे आधी बघितलं जातं आणि त्या कारणासाठी हे जे उपकरण आहे याला पाणसण म्हणतात किंवा याला लेव्हल बॉटल म्हणतात। ही लेव्हल बॉटल आपण योग्य प्रकारे ही जी तिपाई आहे या तिन्ही तिपाईंच्या दोन दोन पायांच्या मध्ये ठेवून हे आपला हा फलक, आपलं हे प्लेन टेबल हे एका लेव्हल लाईनने बघत असतो। तसंच ज्या वेळेला आपल्याला मोजणी करायची आहे त्यावेळेला आपल्या जमिनीचा बिंदू एक आपल्याला निश्चित करायला लागतो आणि जमिनीवरचा बिंदू आपल्याला आपल्या टेबलवरती या फलकावरती घ्यावा लागतो। त्यासाठी हा यू आकाराचा सांगाडा आणि हा ओळंबा हा वापरला जातो। तुम्ही हा यू आकाराचा सांगाडा जो आहे हा सांगाडा तुम्ही या ठिकाणी टेबलला लावता आणि त्यानंतर मग तुम्हाला जमिनीवरचा बिंदू हा कागदावर घेता येतो। या ओळंब्याद्वारे तुम्ही जमिनीवरचा बिंदू निश्चित करता आणि मग टेबलवर तुम्हाला या सांगाड्याद्वारे जमिनीवरचा बिंदू हा वरती घेतला जातो। अशा प्रकारे यू आकाराचा सांगाडा आणि हा ओळंबा या दोन गोष्टी सुद्धा या सर्वेक्षणामध्ये महत्वाच्या असतात। त्यानंतर आपल्याला सर्वेक्षण जे करायचं आहे तो विभाग निश्चित असतो, तो विभाग आपण निश्चित केलेला असतो, आपल्याला माहिती असतो आणि त्या सर्वेक्षणाच्या त्या विभागामध्ये आपण जे जे काही मोजणी करू त्यासाठी आपल्याला एक दर्शरेखी पट्टी ही महत्वाची असते। त्या दर्शरेखी पट्टी ही पितळी पट्टी असते, याच्या दोन्ही बाजूला दोन उभ्या पट्ट्या लावलेल्या असतात। एका पट्टीला छेद असतो या ठिकाणी, दुसऱ्या बाजूला एक काळा दोरा लावलेला असतो आणि जे काही सर्वेक्षण तुम्हाला करायचं आहे तर ते बिंदू तुमचे जे असतात हे बिंदू तुम्ही निश्चित करता आणि रेंजिंग रॉड हा जो एक रॉड असतो त्या रॉडच्या द्वारे तुम्ही त्या ठिकाणी जाऊन एक जण त्या ठिकाणी उभा राहतो सर्वेक्षण करणारा आणि मग हा जो रेंजिंग रॉड आहे हा रेंजिंग रॉड तुम्ही या दर्शरेखी पट्टीतून बघता आणि मग बघितल्यानंतर तुम्ही कागदावरती त्याचं दिशा निश्चित करत असता। अर्थात प्रत्येक मोजणीमध्ये नकाशामध्ये जशी उत्तर दिशा महत्वाची आहे तसंच त्या ठिकाणी महत्व आहे प्रमाणाला। एकूण जेवढा विभाग आपल्याला सर्वेक्षण करायचा आहे, मोजणी करायची आहे ते आपण लक्षामध्ये घेतो, एकूण एक अंतर लक्षामध्ये घेतो आणि त्याप्रमाणे एका सेंटीमीटरला किती मीटर हे आपण प्रमाण निश्चित करतो।
या सर्वेक्षणामध्ये आपण दोन प्रकारांनी प्रमाण ठरवू शकतो. एक प्रमाण आहे मेट्रिक मापन पद्धतीमध्ये, जे सेंटीमीटर ते मीटर सांगतं, आणि दुसरं जे आहे ते एक ब्रिटिश मापन पद्धतीमध्ये, ते 1 इंच पासून जे काही फूट असेल, यार्ड असेल ते सांगतं. ही जी मोजणी आहे समतल फलकाची, ही एका मर्यादित अशा लहान अशा विभागाची असते. त्यामुळे या ठिकाणी मैल किंवा किलोमीटर असं प्रमाण कधीही येत नाही. ज्यावेळेला आपल्याला सर्वेक्षण करायचं आहे, सुरुवातीला आपण सगळी उपकरणं बघितली. समतल फलकावरती आपण कागद लावत असतो, कागद फिक्स करत असतो. आपल्याकडे पट्टी, पेन्सिल, रबर, एक टाचणी इथं रोवायला, त्यानंतर खालचा बिंदू निश्चित करतो, त्यासाठी एखादा चॉक किंवा काहीतरी खुणायचं आपल्याबरोबर आपण घेऊन जाणं आवश्यक असतं. ज्यावेळेला तुम्ही हे टेबल, समतल फलक, ही सगळी उपकरणं घेऊन तुम्ही जेव्हा खाली जाता, तुम्हाला जो विभाग सर्वेक्षण करायचा आहे तो तुम्हाला माहिती होतो, तो तुम्ही बघता, आणि जे काही तुम्हाला सर्वेक्षण करायचं आहे ते सगळे बिंदू, सर्वेक्षण बिंदू दिसतील ज्या ठिकाणाहून, अशा ठिकाणी तुम्ही हे टेबल निश्चित करायचं असतं. हे टेबल निश्चित केल्यानंतर मग तुम्हाला, तुम्ही जेव्हा प्रक्रिया सुरू करता सर्वेक्षणाची, तर या ठिकाणी समतलन असणं, सेंटरिंग असणं किंवा केंद्रबिंदू घेणं किंवा उत्तर दिशा निश्चित करणं, या सगळ्या गोष्टी या सायमल्टेनियसली आपल्याला करायच्या असतात. आता पहिल्यांदा प्रथमतः आपण या ठिकाणी एक करूयात की हे आपलं जे हा जो फलक आहे, हा लेव्हलिंग आहे ना, समतलन ह्याचं आहे ना, हे आपण बघूयात. हे जे आहे हे ह्याला पाणसळ किंवा लेवल बॉटल म्हणतात. याच्यामध्ये एक लोखंडी अशी नळी असते, त्यात स्पिरिट असतं, आणि त्या स्पिरिट मध्ये एक बबल सोडलेला असतो. त्यात 2 काळ्या रेषा खुणायच्या असतात, आणि तुम्ही टिपाईच्या या दोन्ही पायांच्या मध्ये ही पाणसळ ठेवता किंवा लेवल बॉटल ठेवता, आणि तुम्ही हा समतल फलकाचं समतलन आहे का बघता. ज्या वेळेला समतलन असतं त्यावेळेला हा जो स्पिरिट मधला बबल असतो, हा बरोबर त्या 2 काळ्या रेषांच्या मध्ये येतो. तुम्ही अशा प्रकाराने प्रत्येक या 2 टिपाच्या 2 पायांच्या मध्ये हे समतलन फलकच्या वरती ही पाणसळ ठेवून तुम्ही हे निश्चित करत असता की लेव्हलिंग झालेलं आहे ना. लेव्हलिंग नसेल, जर का आपल्याला असं वाटलं की हा बिंदू हा बबल मध्ये येत नाही, तर टिपाईचा जो काही पाय आहे, हा पाय तुम्ही थोडासा खालीवर करून तुम्ही निश्चित करू शकता की या ठिकाणी हा जो काही आपला बबल आहे, हा बबल हा बरोबर त्याच्यामध्ये आलेला आहे. तर अशा प्रकारे तुम्ही या ठिकाणी समतलन आहे ना बघता. समतलन बघून झाल्यानंतर आपल्या या उपकरणाचं आपलं तेव्हाचं काम संपलेलं असतं. तुम्ही उपकरण बाजूला ठेवू शकता. त्यानंतर महत्वाचं एक जे असतं ते म्हणजे उत्तर दिशा निश्चित करणं. तुम्ही माहिती, तुम्ही ज्यावेळेस सर्वेक्षण करता तर उगवता सूर्य जर का तुम्ही बघितला तर उगवता सूर्य पूर्व असते. पूर्वेकडे तुम्ही पाठ केली तर उजव्या हाताला आपल्या उत्तर दिशा असते. हे जे उपकरण आहे आपण याला पोकळ यंत्र म्हणतो. हे उत्तर दिशा दाखवतं. ही लोखंडी पट्टी आहे, याच्यामध्ये याच्या अंकुचितदार एका अशा सूचीवरती ही या ठिकाणी ही एक सुई ठेवलेली असते, हा बाण ठेवलेला असतो. हे उपकरण वापरण्याच्या पूर्वी पहिल्यांदा तुम्ही हा इथला जो स्क्रू आहे हा सैल करायचा. हा सैल केला की या ठिकाणी ही जी आपल्याला आपण म्हणतो ही काय सूची आहे ही आपण हलते, आणि मग ज्या प्रकारे उत्तर दिशा आपल्याला निश्चित करायची असते त्या प्रकाराने त्या मधल्या बरोबर या बिंदूच्या समोर ही तुम्हाला या ठिकाणी येते. आणि या ठिकाणी तुम्हाला योग्य उत्तर दिशा स्थिर मिळेपर्यंत तुम्ही ही सूची हलवू शकता. आणि हलवून झाल्यानंतर असा एक पॉइंट येतो की त्या ठिकाणी तुम्हाला ही स्थिर झालेली दिसते. त्या ठिकाणी तुम्ही रेघ ओढायची, आणि मग हा जो नॉब आहे हा उत्तर दिशा दाखवणारा नॉब आहे. त्या ठिकाणी तुम्ही रेष छोटीशी काढून उत्तर दिशा दाखवायची, नॉर्थ एन लिहायचं, हा स्क्रू पक्का करायचा. म्हणजे परत ही जी आहे हे जे होकांसाठी जी सूची आहे ती स्थिर होते आणि आपण उपकरण बाजूला ठेवू शकतो. म्हणजे तुम्ही समतलन केलेलं आहे, उत्तर दिशा तुम्ही या ठिकाणी काढलेली आहे. मग तुम्हाला सर्वेक्षणासाठी तुम्हाला हा ओळंबा जो आहे हा ओळंबा वापरून आणि हा युवकराचा सांगाडा वापरून जमिनीवरचा जो बिंदू आहे हा तुम्हाला कागदावरती घ्यायचा आहे. कारण तुम्ही ज्या वेळेला प्रत्यक्ष जमिनीवरचं अंतर मोजता, हे अंतर प्रमाणानुसार तुम्ही या कागदावर निश्चित करत असता. त्यावेळेला प्रत्येक वेळेला जमिनीवरून बिंदू मोजताना आपला पहिला जो बिंदू असतो हा बिंदू जमिनीवर निश्चित करणं आवश्यक असतं.
आणि म्हणून तुम्ही अशा प्रकाराने या ठिकाणी हे लावता आणि तुमचा ओळंबा ज्या ठिकाणी जमिनीवर स्थिर होईल त्या ठिकाणी खून करून घेता. तुमचा हा पहिला ए बिंदू असतो आणि यापासून तुमची जमिनीची मोजणी सुरू होत असते. आता हे जे आहे एकदा का तुमचा हा बिंदू जमिनीवरचा बिंदू कागदावर तुमचा स्थिर झाला, तुम्ही घेतला, नोट केला, तर तुम्ही खून केलं, तुम्ही ए लिहून टाकलं की तुमचं या पण उपकरणाचं काम संपतं. तुम्ही हा युगकर्ता सांगाडा जो आहे हा सांगाडा तुम्ही आणि ओळंबा तुम्ही या ठिकाणी बाजूला ठेवू शकता. आता बेसिकली तुमच्या लक्षामध्ये आलं असेल की तुम्ही समतल फलक हा जो आहे हा योग्य ठिकाणी ठेवलेला आहे, ज्या ठिकाणून तुम्हाला सगळे तुमचे सर्वेक्षणाचे बिंदू दिसत आहेत. तुम्ही मग समतलन करून घेतलेलं आहे. मग तुम्ही उत्तर दिशा जी आहे या ठिकाणी काढून घेतलेली आहे. तुम्ही जमिनीवरचा बिंदू कागदावरती घेतलेला आहे. आता तुमचं प्रत्यक्ष मोजण्याचं काम सुरू होतं. यावेळी तुम्हाला टेप लागतो आणि हा जो टेप असतो त्या टेपच्या द्वारे तुम्ही जमिनीवरचे अंतर मोजत असता. त्यात एक असं आहे की तुम्ही जमिनीवरचे अंतर मोजत असताना तुम्ही जी मापन पद्धती जी सिस्टीम मेट्रिक सिस्टीम ब्रिटिश सिस्टीम जी वापरता त्याच प्रमाणामध्ये आपल्याला स्केल लिहिणं आवश्यक असतं. तुम्ही पहिल्यांदा एक बिंदू घेऊन बघा, तुम्हाला अंदाज येईल की तुम्हाला मोजणी करण्याचा जो विभाग आहे हा अंदाजे किती मीटर मध्ये आहे आणि त्याप्रमाणे मग तुम्ही 1 सेंटीमीटरला 1 मीटर, 1 सेंटीमीटरला 2 मीटर किंवा 1 सेंटीमीटरला 500 सेंटीमीटर असं प्रमाण निश्चित करू शकता. आणि मग ते प्रमाण निश्चित झालं की मोजणी केलेल्या प्रत्येक बिंदूसाठी तुम्ही ही जी रेष काढाल आणि तुम्ही प्रमाण निश्चित केले त्या प्रमाणानुसार तुम्ही त्या ठिकाणी बिंदू तो ठेवाल. आता या ठिकाणी हा जो रेंजिंग रॉड आहे तर सर्वेक्षणामध्ये एक जी व्यक्ती असते ही एक व्यक्ती हा रेंजिंग रॉड घेऊन सर्वेक्षण बिंदूपाशी जाईल, ती उभी राहील. त्यानंतर दुसरी सर्वेक्षण इथं करणारी जी व्यक्ती असेल ती आपल्या या ए बिंदू पासून जमिनीचा बिंदू आपण कागदावर घेतलेला आहे त्या बिंदू पासून या दर्शनिकी पट्टीच्या आधाराने या फटीतून या काळ्या दोऱ्याच्या मागं बरोबर तो बिंदू आहे ना, तो रॉड आहे ना बघेल. एकदा का तो रॉड दिसला बरोबर त्याला की इथे रेष मारून ठेवेल. मग जमिनीवरचं अंतर मोजलं जाईल. जमिनीवरचं अंतर मोजल्यानंतर आपण प्रमाण निश्चित केलेलं असतं त्यानुसार आपण त्या ठिकाणी तेवढ्या सेंटीमीटर वरती तो बिंदू निश्चित करतो, त्याला आपण नाव देतो. अशा प्रकारे सर्वेक्षण करताना जे सर्वेक्षण बिंदू घ्यायचे असतील त्या प्रत्येक बिंदूसाठी ती व्यक्ती हे रेंजिंग रॉड घेऊन त्या ठिकाणी जाईल, त्या ठिकाणी रेंजिंग रॉड ठेवेल. दर्शनिकी पट्टीत आपण ते बघू आणि अशा प्रकाराने आपण जे काही दर्शनिकी पट्टीतून जी रेष काढणार आहोत त्याला किरण काढणं असं म्हणतात. आणि प्रत्येक आपण किरण काढणार त्या बिंदूसाठी आणि जे काही अंतर आहे ते अंतर आपण आपल्या प्रमाणानुसार सेंटीमीटर मध्ये आपण ते बदलणार, त्या ठिकाणी आपण बिंदू देणार आणि अशा प्रकाराने आपण जे काही सर्वेक्षण करायचं आहे आपल्याला हे सगळे बिंदू आपण कागदावर घेणार आणि प्रमाणानुसार हे सगळे बिंदू आपण त्या ठिकाणी प्लॉट करणार. म्हणजे आपल्याला जी मोजणी जमिनीची करायची आहे ती जमिनीची मोजणी त्या विकिरण पद्धतीद्वारे आपली पूर्ण होते आणि या पद्धतीद्वारे आपल्याला आपण ती जमिनीची मोजणी करतो. तिथलं आपल्याला क्षेत्रफळ काढता येतं, आपल्याकडे जी दिशा असते त्याची. आणि अशा प्रकाराने समतल फलक सर्वेक्षणाद्वारे विकिरण पद्धतीद्वारे आपल्याला ज्या हव्या त्या जमिनीची मोजणी ही आपल्याला करता येते. समतल फलकात सर्वेक्षण करताना पार्श्वावलोकन अशी अजून एक पद्धती आहे. पार्श्वावलोकन पद्धतीमध्ये आपण सगळे किरण काढून त्या किरणांचं जमिनीवरचं अंतर मोजत नाही. आपण पहिल्यांदा ए बिंदू घेतो, म्हणजे पहिली सगळी प्रक्रिया आधी पूर्ण करतो. आपण ए बिंदू घेतो. ए बिंदू पासून आपण एक सरळ रेषा काढतो. आपण बी बिंदू घेतो. ए बी रेषेसाठी आपण प्रमाण निश्चित केलेलं असतं, त्या प्रमाणानुसार आपण ती ए बी रेषा काढतो. मग त्यानंतर आपण ए बिंदूवरून सर्वेक्षण स्थळाचे सगळे बिंदू घेतो, रेषा काढतो, फक्त अंतर मोजत नाही. मग त्यानंतर ए बिंदूवरून आपण प्रत्येक सर्वेक्षण स्थानासाठी किरण काढले. त्यानंतर आपण आपलं टेबल सगळी उपकरणं घेतो, बी बिंदूवरती जातो. बी बिंदूवरती जाऊन परत आपण समतलन करतो. त्यानंतर आपण उत्तर दिशा आपली जी काढलेली आहे तीच येते ना ते बघतो. जमिनीवरचा बी बिंदू कागदावर निश्चित येतो ना तेच बघतो. आणि मग बी बिंदूवरून ए बिंदू आधी निश्चित बघून घेतो की तीच रेषा आपण बरोबर आपली आहे ना. हे सगळं जे करतो बी बिंदूवर जाऊन याला पार्श्वावलोकन असं म्हणतात. हे एकदा सगळं निश्चित झाल्यानंतर म्हणजे काय की तुमचं समतलन तुमच्या फलकाचं झालेलं आहे. उत्तर दिशा जी तुम्ही ए बिंदूवरनं काढली ती उत्तर दिशा या ठिकाणी बी बिंदूवरनं पण येत आहे.
त्यानंतर जमिनीवरचा बी बिंदू जो आपण आधी घेतलेला आहे तो कागदावरती पण तोच निश्चित दाखवतोय आणि त्यावेळेला आपण ए बिंदूवर रेंजिंग रॉड रोवायचा आणि जेव्हा आपण बी बिंदूवर ए बिंदूकडे बघतो आणि आपल्याला तो रेंजिंग रॉड बी बिंदू बरोबर दिसतो, अशा वेळेला आपलं पार्श्वावलोकन झालेलं असतं. आपण आपलं टेबल जे आहे ते या ठिकाणी स्थिर करतो आणि ए बिंदूवरून सगळे जे स्थानं बघितलेली आहेत, सर्वेक्षण स्थानं जे किरण काढलेले आहेत तसेच सगळे किरण आपण बी बिंदूवरून पण काढतो आणि मग ज्या बिंदूसाठी ए वरून काढलेला किरण आणि बी वरून काढलेला किरण जिथे छेदतो तो आपण त्याचं सर्वेक्षण स्थान निश्चित करतो आणि अशा प्रकाराने पार्श्वावलोकन पद्धतीमध्ये फक्त एबी रेषा काढणे आणि एबी रेषा प्रमाणानुसार काढणे एवढं करत असतो. मोजणी फक्त एबी रेषेची असते, पण त्यानंतर ए वरून सगळे बिंदू बघायचे, सगळे किरण काढायचे, टेबल बी वर न्यायचं, बी वरून सगळं परत बघायचं आणि मग बी वरून सगळे किरण काढायचे आणि ए आणि बी या दोन्ही किरण जिथे छेदतात त्या ठिकाणी ते सर्वेक्षण स्थान जे असतं हे निश्चित केलं जातं. आणि या पद्धतीमध्ये आपण एक चेक पॉइंट घेत असतो की ज्यावेळेला आपण एक किरण काढतो तर जेव्हा आपण अंतर घेतो तर दोन बिंदूंच्या मधलं एखादं अंतर आपण जमिनीवरचं अंतर मोजतो आणि प्रमाणानुसार हे अंतर बरोबर येतं ना हे आपण बघतो, हे आपण एकदा निश्चित करतो आणि मग अशा प्रकाराने हा चेक पॉइंट हा या सर्वेक्षणामध्ये महत्वाचा असतो. म्हणजे अशा प्रकारे ज्या वेळेला आपण सर्वेक्षण करतो, सर्वेक्षण पूर्ण झाल्यानंतर आपण एकदा चेक करायचं असतं की वरती आपण नाव लिहिलंय ना, समतल फलक सर्वेक्षण आणि पद्धती, विकिरण असेल तर विकिरण, पार्श्वावलोकन असेल तर पार्श्वावलोकन, अंतरछेदन. त्यानंतर मग आपण त्या ठिकाणी प्रामुख्याने प्रमाण आहे ना एकदा बघून घेतो, उत्तर दिशा आहे ना बघून घेतो, एक सूची करायची असते. त्या सूचीवरती आपण जे जे काही अंतर घेतलेली असतील ती अंतर त्या ठिकाणी लिहायची असतात. म्हणजे आपल्याकडे एकूणच जमिनीवरच्या अंतरांचं पण एक त्या ठिकाणी एक म्हणून आपण निश्चित केलेले असे लेखी आकडे आपल्याकडे राहतात आणि अशा प्रकारे समतल फलक सर्वेक्षणाच्या द्वारे या उपकरणांच्या आधारे आपण लहान आकाराच्या क्षेत्रफळाच्या जमिनीची मोजणी करतो आणि नकाशे तयार करण्यासाठी, जमिनीची मोजणी करण्यासाठी किंवा छोटे धरण बांधायचं असेल, छोट्या एखादी बिल्डिंग बांधायची असेल, बंगला बांधायचा असेल, अशा अनेक लहान जमिनीच्या मोजणीसाठी हे उपकरण आणि हा सगळा सेट या उपकरणांचा हा अतिशय योग्य मानला जातो. त्याचा तोटा एकच आहे की जर का पाऊस पडत असेल, जर का बर्फ पडत असेल किंवा जर का जमिनीचा जो भाग आहे हा फार उंच सखल असेल त्या ठिकाणी टेबल सेट करता येत नाही. अशा ठिकाणी सर्वेक्षण या उपकरणाला थोडं त्रासदायक असतं, परंतु बाकी अतिशय सोपं, विशेष तंत्र न लागणारं आणि सहज करता येणारं असं हे समतल फलक सर्वेक्षण आहे. लहान आकाराच्या जमिनीच्या मोजणीसाठी याचा आपण वापर करत असतो.